पवारांच्या कौटुंबिक कार्यक्रमातही भाऊबंदकी सुरू आहे का असा सवाल उपस्थित होतोय। श्रीनिवास पवार पुतण्याच्या लग्नाला जाणार नाहीयेत। अजित पवार सुद्धा युगेंद्र पवारांच्या लग्नाला गैरहजर होते। बहरीनमध्ये उद्या लग्न सोहळा पार पडतोय। तर या लग्न सोहळ्याला पवारांच्या कौटुंबिक कार्यक्रमात सुद्धा भाऊबंदकी सुरू आहे का असा सवाल उपस्थित होतोय, कारण श्रीनिवास पवार हे पुतण्याच्या लग्नाला जाणार नाहीयेत। कारण अजित पवार सुद्धा युगेंद्र पवारांच्या लग्नाला गैरहजर होते। उद्या हा लग्न सोहळा पार पडतोय। अजित पवार युगेंद्र पवारांच्या लग्नाला गैरहजर होते। त्याचबरोबर आता श्रीनिवास पवार सुद्धा लग्नाला जाणार नसल्याचं कळत आहे आणि त्यामुळे पवारांच्या कौटुंबिक कार्यक्रमात सुद्धा भाऊबंदकी सुरू आहे का असा सवाल उपस्थित होतोय। बहरीनमध्ये उद्या हा लग्न सोहळा पार पडतोय। पवारांच्या कौटुंबिक कार्यक्रमातही भाऊबंदकी आहे का असा सवाल उपस्थित होतोय। बहरीनमध्ये उद्या लग्न सोहळा पार पडतोय, मात्र या सोहळ्याला श्रीनिवास पवार पुतण्याच्या लग्नाला जाणार नाहीत अशी अपडेट सध्या कळते आणि अजित पवार सुद्धा युगेंद्र पवारांच्या लग्नाला हे गैरहजर होते। बहरीनमध्ये हा उद्या पार पडणारा लग्न सोहळ्याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे, मात्र त्याआधीच पवारांच्या कौटुंबिक कार्यक्रमातही भाऊबंदकी सुरू आहे का असा सवाल उपस्थित होतोय, कारण श्रीनिवास पवार हे पुतण्याच्या लग्नाला जाणार नाहीत अशी अपडेट कळते। तर आताची महत्त्वाची अपडेट, शरद पवार सुप्रिया सुळे सुद्धा लग्नाला जाणार नसल्याचं कळत आहे। आताची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय, शरद पवार आणि सुप्रिया सुळे हे सुद्धा लग्नाला जाणार नाहीयेत। उद्या बहरीनमध्ये लग्न आहे, मात्र शरद पवार आणि सुप्रिया सुळे या लग्न सोहळ्याला अनुपस्थित राहणार आहेत। श्रीनिवास पवार सुद्धा पुतण्याच्या लग्नाला जाणार नाहीत असं कळत आहे। आताची महत्त्वाची अपडेट आपण पाहतोय, पवारांच्या कौटुंबिक कार्यक्रमात सुद्धा भाऊबंदकी सुरू आहे का असा सवाल उपस्थित होता। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी देविदास राखोंडे यांच्याकडे। देविदास, श्रीनिवास पवार सुद्धा पुतण्याच्या लग्नाला जाणार नाहीत असं कळतंय आणि त्याचबरोबर शरद पवार आणि सुप्रिया सुळे सुद्धा जाणार नाहीत, नेमकं काय घडतंय? आपण बघतोय की उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे चिरंजीव जय पवार यांचा विवाह सोहळा जो आहे तो बहरीनमध्ये पार पडतोय आणि मागील 2 ते 3 दिवसापूर्वीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सख्खे पुतणे युगेंद्र पवार यांचा विवाह सोहळा मुंबईमध्ये 30 नोव्हेंबरला पार पडला होता। या विवाह सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रचाराचं कारण देत दांडी मारली होती, मात्र उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार, याचबरोबर पार्थ पवार आणि जय पवार हे सर्व कुटुंबीय या सोहळ्याला उपस्थित होते। आज मात्र जी आपल्याकडे माहिती आता अधिकृत येते, खासदार सुप्रिया सुळे यांनी या संदर्भातील माहिती दिली की सध्या दिल्लीमध्ये संसदीय अधिवेशन सुरू आहे आणि या निमित्तानं मी स्वतः याचबरोबर माझे केंद्रीय कृषी मंत्री खासदार शरद पवार हे सर्वजण दिल्लीमध्ये आहोत। याशिवाय माझ्याकडे आज आणि उद्या संसदेत बिले आहेत आणि या कारणामुळे या विवाह सोहळ्याला आम्ही दोघेही उपस्थित राहणार नाहीयेत असं सुप्रिया सुळे यांनी आपल्याशी एनडीटीव्हीशी बोलताना सांगितलेलं आहे। याशिवाय या विवाह सोहळ्याला सुप्रिया सुळे यांच्या कन्या रेवती सुळे मात्र गेलेल्या आहेत आणि त्या या सोहळ्यामध्ये सहभागी झालेल्या आहेत। एकूणच बघतोय की सध्या दिल्लीमध्ये संसदीय अधिवेशन सुरू आहे, त्यामुळं शरद पवार आणि सुप्रिया सुळे या ठिकाणी गुंतलेले आहेत आणि हा विवाह सोहळा जो आहे तो या स्टेशनमध्ये तिकडे पार पडतोय। याचं कारण देत आता पवार कुटुंबातील हे प्रमुख नेते ज्यांना आपण म्हणू खासदार शरद पवार असतील किंवा खासदार सुप्रिया सुळे असतील हे लोक त्यामध्ये सहभागी होणार नाहीत। दुसरीकडे अजित पवार यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार हे देखील या सोहळ्याला उपस्थित राहणार नसल्याची सूत्रांची माहिती आहे।